नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे की तुम्ही भरपूर दिवस झाले की MST CET जी परीक्षा दिलेली आहे तिचा रिझल्ट विषयी तुम्ही वाट पाहता। ठीक आहे, तिचा डेट जो आहे तो अजून फिक्स झालेला नाही, असं संपूर्ण म्हणजे पोस्टपोन झालेले आहे अशा बातम्या आल्या। ठीक आहे, तर फिक्स डेट काय आहे तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी भरपूर जण काय करतात, चॅनलवर नवीन असतात, चॅनलला सबस्क्राईब करत नाही, कारण की त्यांना असे नवनवीन व्हिडिओ पोहोचत नाही। त्यामुळे त्यांनी सबस्क्राईब करा, खाली सबस्क्राईब बटन आहे ते दाबा आणि व्हिडिओला लाईक करा। ठीक आहे, आणि तुमची काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर पहा, तुम्ही जर गुगलला सर्च केलं MST CET तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी गुगलचे म्हणजे ते ऑफिशियल सेंटरमधून तुम्हाला ते दाखवतं। पण जर तुम्ही MST CETच्या जर ऑफिशियल वेबसाईटमध्ये गेलात तर तिथे एक नोटीस आलेली आहे। ठीक आहे, काय नोटीस आहे ती? तर नोटीसमध्ये असं लिहिलेलं आहे की MST CETची जी रिझल्ट डेट आहे ती पोस्टपोन्ड आहे। तर कधी लागणार आहे तर यांनी सांगितलेलं आहे 19 तारखेच्या आधी। ठीक आहे, 19 तारखेच्या आधी कधी लागू शकतो? तर आज किती तारीख आहे? तर आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल की 12 किंवा 13 तारखेला पाहत असाल। ठीक आहे, 12 किंवा 13 तारखेला पाहत असाल किंवा 14 तारखेला। तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेट सांगतोय। तर जर तुम्ही MST CET डेट जर सर्च केलं गुगलला तर या ठिकाणी महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट या ठिकाणी डायरेक्ट येतं। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओव्हरव्ह्यू, रिझल्ट, ॲडमिट कार्ड, डेट्स आणि रजिस्ट्रेशन संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळते। ठीक आहे, तर आता या ठिकाणी 2023 आणि 2024 देखील दिसतं। तर आपण या ठिकाणी रिझल्ट अवेलेबलची या ठिकाणी लाईकली जून म्हणजे जूनमध्ये म्हणतंय। ठीक आहे, जूनमध्ये, मग तो 19 जूनच्या आधी। मग पहा, तर आता या ठिकाणी आपल्याकडे फक्त आहे 14 तारीख ते 19 तारीख। ठीक आहे, 14 ते 19 म्हणजे किती दिवस? हे फक्त 5 दिवस। ठीक आहे, 5 दिवसात कधी रिझल्ट लागणार? तर कधी लागणार ही मी एक डेट तुम्हाला सांगतो आहे। तर 16 तारीख किंवा 17 तारीख, 16 ते 17 तारीख या ठिकाणी तुमचा रिझल्ट 100% लागणार आहे। का सांगतोय? कारण की मी भरपूर या ठिकाणी रिसर्च केलेला आहे, मागचं देखील रिझल्ट पाहिलेला आहे। लाईकली तो 12ला आलता, पण मागच्या वेळेस एक्झाम उशिरा झाली, त्यामुळे तुम्ही या ठिकाणं रिझल्ट या ठिकाणं लवकर या ठिकाणी एक्झाम 24ची जी आहे ती लवकर झालेली आहे। त्यामुळे रिझल्ट लवकर येणार आहे ऑफिशियल वेबसाईटवरती। रिझल्ट म्हणजे 16 ते 17 तारखेपर्यंत तुम्हाला वेट करायचा आहे, फक्त 16 ते 17। त्यानंतर तुम्हाला वेट संपणार आहे, तुमचा रिझल्ट त्याच टायमिंगला फायनल होऊ शकतो। ठीक आहे, तर या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी। आणि इथून पुढं आपल्या चॅनलवर CET नंतर तुम्ही CET नंतर इंजिनिअरिंग वगैरे इकडे ॲडमिशन घेणार असाल ते संपूर्ण व्हिडिओ पडत राहतात। ठीक आहे, तर जशी अपडेट येईल तसं आपल्या चॅनलवर रिझल्ट कसा चेक करायचा हा व्हिडिओ दिला जाईल। तरी धन्यवाद, तोपर्यंत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।